श्रीमंत दगडूशेठ गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीला देखील सुरुवात होणार। अजित पवार यांच्या हस्ते पूजा या ठिकाणी संपन्न झालेली आहे। सुनेत्र पवार, अजित पवार या ठिकाणी आलेले आहेत। मुख्यमंत्री अजितदादा मंडई चौकात आलेले आहेत आणि विसर्जन मिरवणुकीला त्यांच्या हस्ते आरती करून सुरुवात होणार आहे। दादा, काय गणेश विसर्जन वेगळं आकर्षण पुणे सगळ्यांना, सगळ्या मीडियाला सगळं सांगितलेलं आहे। वेगळं आकर्षण असतं दरवर्षी खरं तर पुण्यातल्या गणेश विसर्जन मिरवणुका वेगळं आकर्षण वेळेमध्ये सुरू करायचं असं आहे। खरं तर यावर्षी अनेक बैठका देखील पार पडलेल्या आहेत आणि वेळेत पार पडावेत यासाठी पोलिसांनी देखील विशेष प्रयत्न केल्याचं दिसतं। केलं, सर्वांनी केले। तर वेगवेगळ्या मंडळांना काय जे आमचे गणेश मंडळ आहेत ते म्हणतात की आम्हाला खूप उशीर लावू नका, नाहीतर मग तुम्ही मानाच्या गणपती जरा निघायला उशीर होतो आणि त्याच्यामुळे मग आम्हालाही लेट होतो। तसं न होता सगळ्यांनी वेळेचं भान ठेवून हे जर केलं तर हा मंगलमय वातावरणातला गणेशोत्सव, आनंदाच्या वातावरणातला गणेशोत्सव, उत्सवाच्या वातावरणातला गणेशोत्सव अतिशय चांगल्या पद्धतीनं सर्वांना मिळून पार पाडता येईल। वेळेत यावेळी पार पडेल असं तुमचं म्हणणं आहे। दादा, तुम्ही दगडूशेठ गणपतीचं देखील दर्शन घेतलेलं आहे, आता कसबाची आरती देखील तुमच्या हस्ते होणार आहे। काय नेमकं साकडं असणार आहे बापाला? साकडं एवढंच, शिवशाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र हा व्यवस्थितपणे, त्याच्यात सगळी कायदा सुव्यवस्था, सगळीकडं एक आनंद, उत्साह, सगळ्यांच्या मनामध्ये ज्या काही इच्छा असतील त्या इच्छाची पूर्तता व्हावी आणि एक समाधान सगळ्यांना ह्याच्यातनं मिळावं, आनंद मिळावा, सगळ्यांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण व्हाव्यात असे आम्ही गणेशाला प्रार्थना केलेली आहे। दादा, या सगळ्या गणेशोत्सव पुण्यात पार पडत असताना गणेशोत्सवाच्या पूर्वसंध्येला काल पुण्यात गँगवॉर पाहायला मिळालं। कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालाय पुण्यात कुठेतरी असं दिसतंय? मला नाही वाटत कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला आहे। त्याबद्दल मी पोलीस यंत्रणेकडनं सगळी माहिती घेतोय, कारण आता मी सकाळी इथं 7 वाजता आलो, परंतु काही अधिकाऱ्यांशी अजून मला चर्चा करायची। ती चर्चा केल्यावर नमस्कार, जय गणेश, पहिला आपण आरती जय गणेश, हो जय गणेश, त्याच्यावर ती माहिती मी नमस्कार ती माहिती घेऊन त्याच्यामध्ये काय झालं ते मी बघणार। कॅमेरामन सुशांत राऊत सम योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे। तर पुण्यातून आता गणपती विसर्जन मिरवणुकींना सुरुवात झाली आहे। मुंबईत देखील गणपती विसर्जन मिरवणुकींसाठी आता लगबग सुरू झालेली आहे। पुण्यातील ही दृश्य आपण पाहतोय। वेळेत विसर्जन मिरवणुका सुरू कराव्या यासाठी प्रयत्नशील असल्याचं ट्विट केलेलं आहे। ती माझी प्रतिक्रिया।